प्रतिष्ठित उद्योजक फिनिक्स इलेक्ट्रॉनिक्सचे या ठिकाणी प्रोप्रायटर उद्योजक माननीय श्री हेमंतजी पाटील या ठिकाणी मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देवेंद्र मागील सामन्यातील हा खेळाडू सामनावीर देवेंद्र उपस्थित मान्यवरांचे या ठिकाणी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत सुस्वागतम सुस्वागतम। आपणास ठाऊकच आहे की फिनिक्स इलेक्ट्रॉनिक्सचे उद्योजक हेमंतजी पाटील यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी आपला जे आपण समालोचन कक्ष या ठिकाणी आपण बसलो आहोत यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे। मी मंडळाच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार मानतोय। सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा त्यांनासुद्धा स्वतः क्रिकेटची खूप आवड आहे। आम्हाला ठाऊक आहे की काही वर्ष ते क्रिकेटमध्ये आपण दिसत नसतील पण काही टुर्नामेंटसुद्धा त्यांनी स्वतः गाजवलेले आहेत। नरेशजी पाटील काय वाटतं तुम्हाला? 40 प्लसचे ते मेंबर आहेत स्वतः ओके। दरम्यान दुसऱ्या फेरीचा सामना ना दरम्यान आपण पाहत आहोत दुसऱ्या फेरीतील पहिला सामना। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सायलेंट बॉईज वर्सेस एडा बघता आईचा बी। नाणेफेक जिंकून या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण एडा बघता आईचा बी या संघाकडून आणि सायलेंट बॉईज या संघाची फलंदाजी सायलेंट बॉईजचा हा फलंदाज सुरेख गोलंदाजी अनेक हादरा बसतोय तो सायलेंट बॉईज 2 या संघाला कुठल्याही प्रकारे संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेताना हा गोलंदाज एडा बघता आईचा गोलंदाज मनीष सायलेंट बॉईजला एक धक्का देतोय आणि सायलेंट बॉईजची धावसंख्या कुठल्या प्रकारे होत नाही आणि धावसंख्या शून्यावर आहे। सुरेख गोलंदाजी मनीष कडून फटकेबाजी सायलेंट बॉईजचा हा फलंदाज एक धाव पूर्ण करता फलंदाज बघूया आणि चेंडू सीमा रेषे बाहेर खणखणीत चौकार। कुठल्याही दडपणात न येताना साईनाथने मारलेला चेंडू सीमारेषे बाहेर आणि धावसंख्या होती ती 4। सायलेंट बॉईजची धावसंख्या। सुरेख गोलंदाजी चांगलं गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी पूर्ण या स्पर्धेमध्ये टुर्नामेंटमध्ये गोलंदाजीचं नेतृत्व करताना हा गोलंदाज मनीष यशस्वी होतोय। गोलंदाज मनीष एडा भक्त आईचा बी या संघाचा गोलंदाज पूर्णतः यशस्वी। अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी या ठिकाणी करताना गोलंदाज चेंडू सीमारेषे बाहेर या चौकाराबरोबरच संघाची धावसंख्या 8। दोन खणखणीत चौकाराबरोबरच संघाची धावसंख्या सायलेंट बॉईज 2 या संघाची धावसंख्या 8। एक गडी बाद 8। या स्पर्धा पाहण्यासाठी आपल्या गावचे प्रतिष्ठित मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांचं उपस्थितांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत सुस्वागतम सुस्वागतम। उपस्थित सर्व मान्यवरांचं आई गावदेवी क्रिकेट मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत सुस्वागतम सुस्वागतम। या ठिकाणी
या स्पर्धा पाहण्यासाठी आपले गावचे ग्रामपंचायत सदस्य मान्य श्री आशिषजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. पुन्हा एकदा फलंदाज एक धाव पूर्ण करते. संघाची धावसंख्या धावफलक होते 9. धावसंख्या 9. एक गडी बाद 9. षटक समाप्ती. या ठिकाणी आपल्या गावचे मान्यवर सन्माननीय श्री शशिकांतजी वेखंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपले गावचे मान्यवर प्रतिष्ठित उद्योजक मान्य श्री शशिकांत वेखंडे यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार समारंभ होत आहे. मी मंडळाचे प्रतिनिधी युवराज पाटील यांना सांगत आहे की युवराज यांनी अक्षय मंडळाच्या वतीने या ठिकाणी अक्षय गोताने यांच्या हस्ते गावचे प्रतिष्ठित सन्माननीय शशिकांत वेखंडे यांचा सत्कार स्वागत सुस्वागतम साहेब शशिकांतजी पाटील वेखंडे यांचा या ठिकाणी स्वागत. धन्यवाद साहेब. शशिकांत वेखंडे साहेब. 11. धावफलक 11. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. गजाल क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण करण्यात फलंदाज तिसरी धाव आणि तिसरी धाव सुद्धा फलंदाज पूर्ण करतायत आणि 3 धावा. नक्कीच या 3 धावा मागात पडू शकतात आणि या 3 धावेबरोबर संघ धावफलक झपाट्याने वाढते. संघाची धावसंख्या 14. सामन्यातील दुसरं षटक सुरू आहे. पुढील चेंडू 2 चेंडू ना 2 चेंडू 14 धावा. 2 चेंडू 14 धावा. सामन्यातील अंतिम दुसरं षटक सुरू आहे. गोलंदाजी करत आहे कल्पेश. फटकेबाजी या ठिकाणी सायलेंट बॉयज कडून. सामन्यातील शेष चेंडू असताना या ठिकाणी धावसंख्या होती सायलेंट बॉयज 2 ची 14. कल्पेश गोलंदाज कल्पेश. फटकेबाजी सायलेंट बॉयज का हा फलंदाज फटकेबाजी. एक धाव पूर्ण करतोय. बॉल करतोय दुसऱ्या धावेसाठी. दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात यशस्वी. 2 धावा पूर्ण आणि 2 धावे बरोबर संघाची धावसंख्या 16. 16. या स्पर्धा पाहण्यासाठी आपले गावचे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य श्री आशिषजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. या ठिकाणी मी मंडळाच्या वतीने श्री आशिषजी पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य यांचं स्वागत सत्कार यांचं हार्दिक स्वागत करीत आहे. पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू. एक धाव पूर्ण करण्यात फलंदाज यशस्वी. 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज. 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या पोहोचते ती 18. आणि या पूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचचे जे ट्रॉफीज आपल्याला लाभलेले आहेत माननीय श्री आशिषजी पाटील साहेब यांच्याकडून ग्रुप ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री आशिषजी पाटील साहेब. नक्कीच यांचं योगदान सुद्धा या स्पर्धेसाठी लाख मोलाचं आहे. अशा या लाख मोलाच्या व्यक्तिमत्वाचा आपण स्वागत सत्कारारंभ मंडळाचे प्रतिनिधी युवराज पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी होते. असे नेतृत्व आपल्या गावासाठी लाभलंय. एक युवा नेतृत्व ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री आशिषजी पाटील साहेब. धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा अंपायर डिसिजन वाईट. थांबा तर ती स्कोर होत नाही. अतिरिक्त धावेत बर. संघाची धावसंख्या 19.
विपुल प्रभाकर पाटील राहणार झिडके यांनी कृपया आपल्या स्टेजवर यायचं आहे. त्यांनी आपल्या गावदेवी मंदिरासाठी इन्व्हर्टरची व्यवस्था केली होती. त्यांनी हां त्यांनी स्टेजवर यायचं आहे कृपया करून. पंचांचा निर्णय अंतिम द्या. वाईड. धन्यवाद पंच. एक अनुभवी पंच आपल्याला लाभलेले आहेत. दोन्ही पंच संघाची धावसंख्या 20. मला वाटतं सायलेंट बॉयज 2 एक सर्वोच्च धावसंख्या उभी करण्यात यशस्वी होत आहेत. या ठिकाणी होत आहेत फलंदाज सायलेंट बॉयज 2 चे अतिरिक्त धावेत भर आणि संघाची धावसंख्या होती ती 20. अंतिम षटक सुरू आहे. कल्पेश निर्धाव चेंडू षटक समाप्ती. या षटक समाप्तीनंतर सायलेंट बॉयज 2 या संघाची धावसंख्या होती ती 20 आणि प्रतिस्पर्धी संघ एडा भक्त आईचा बी या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 21 धावा कंपल्सरी. 12 चेंडू 21 धावा. हॅलो. उपस्थित पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष दरम्यान सालाबाद प्रमाणे 26 जानेवारी म्हटलं की दिगाशी गावची ही टुर्नामेंट क्रिकेट स्पर्धा सर्वांना मला वाटतं 365 दिवसांची जी पैकी हा एक दिवस असा आहे की सर्वांना ओढ लागते ती म्हणजेच 26 जानेवारी कधी येतोय. आणि या क्रिकेट स्पर्धेचं एक वैशिष्ट्यच असं आहे, एक नाविन्य आहे की गावातील तरुणांसाठी भरवली जाणारी स्पर्धा क्रिकेटची गोडी आवड या सर्वांचं योगदान या क्रिकेटला लाभलंय. एक मैत्रीचा संदेश देणारी स्पर्धा म्हणजे आपली 26 जानेवारीची क्रिकेट स्पर्धा. खरोखरच अशी गोडी असा गोडवा आपल्या या मित्रांमध्ये राहू द्या असा मैत्रीचा संदेश दिगाशी पंचकोशीत नक्कीच अजूनही जिवंत असू द्या राहील. भविष्यात ही स्पर्धा कधीच बंद होणार नाही आणि या स्पर्धेला अजूनही उजाला येत राहू द्या असे या मैत्रीरूपी क्रिकेट स्पर्धेला पुन्हा एकदा सर्व नवतरुण. पुढील होणारा सामना मिलन ए वर्सेस एडा भक्त आईचा ए. 21 धावांचं आव्हान या ठिकाणी एडा भक्त आईचा बी. धावांचा डोंगर जरी असला तरी या ठिकाणी या संघाकडे एक भक्कम फलंदाजी आहे आणि सलामीची जोडी मैदानावर. कल्पेश मनीष ऑलराऊंडर मनीष चेंडू उंचावून मारतोय आणि झेल सुटतोय. षटकार मनीष लाजवाब षटकार आणि 21 धावांचं आव्हानाला सामोरं जाताना आपल्या फलंदाजातून चुणूक दाखवताना हा फलंदाज मनीष मूर्तीलाल कीर्तिमान. प्रत्येक सामन्याचं वैशिष्ट्यामध्ये हा मनीष मॅन ऑफ द मॅच ठरतोय आणि आपल्या संघाला विजयश्री खेचून आणतोय हा मनीष. पुढील होणारा सामना
पुन्हा एकदा फटकेबाजी मनीष कडून एक धाव. एका धावेवर संघाची धावसंख्या 7. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. पुढील होणारा सामना मिलन ए वर्चेस एडा बघता आईचा ए. दुसऱ्या फेरीतील सामना नाणेफेकसाठी यायचे. मिलन ए वर्चेस एडा बघता आईचा ए. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. धावफलक 8. हॅलो 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 चेक चेक हॅलो. एक धाव. धाव संख्या होते ती 9. दिगाशी गावाचे ही क्रिकेट स्पर्धा मैत्रीतलं प्रेम, एकोपा, एकजूट या सर्वांचा संदेश देणारी ही स्पर्धा म्हणजे आपली 26 जानेवारी ही स्पर्धा. अशाच या हसत खेळत आपल्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती श्री अभय पाटील यांनी स्टेजवर यायचं आहे. हॅलो हॅलो हॅलो. धाव फलक होती ती 10. एक धाव. धाव संख्या होती ती 11. या ठिकाणी नाणेफेक होत आहे. आशिष पाटील साहेब यांच्या हस्ते नाणेफेक होत आहे. पुढे होणाऱ्या सामन्यासाठी मान्य श्री आशिष पाटील साहेब. जिंकण्यासाठी 21 धावांचं आव्हानाला सामोरं जाताना या ठिकाणी एडा बघता आईचा टिट फॉर टॅट जशाचं उत्तर देताना हे दोन्ही फलंदाज आक्रमक पवित्रा घेताना आणि फलंदाजी करताना आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 11. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. पहिलं षटक गोलंदाज पुरेपूर या ठिकाणी समाचार घेताना हे दोन्ही फलंदाज यशस्वी. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या धाव पोहोचती ती 12. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 7 चेंडू 9 धावा. 7 चेंडू 9 धावा. सुरेख फटकेबाजी मनीष उत्तुंग. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी सीमा रेषेजवळ क्षेत्ररक्षक सुरेख. पंचांचा निर्णय. पंच निर्णय षटकार. मला वाटतं या सामन्याची औपचारिकता 1 धावेची गरज. किती 3 धावेची गरज. षटक 6 चेंडू 3 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. 7 चेंडू 3 धावा. गोलंदाज येत आहे. कोण आहे? दीप. 6 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा चुरस सामन्यातील रंगत बघूया आपण गोलंदाज कितपत यशस्वी होतोय. सामना कोणत्या संघाकडे झुकतोय. 6 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज यशस्वी. त्रिफलाजीत आणि सलामीचा फलंदाज बाद. त्रिफलाजीत मनीष. पाच चेंडू 3 धावा. प्रशांत बंटी पाटील यांनी स्टेजवर यायचं आहे. 5 चेंडू 3 धावा. उद्धव सामन्यातील सुरेश पाटील. कोण आहे रे? एडा बघता आईचा बी
या संघाला सामना जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 5 चेंडू 3 धावा. 5 चेंडू 3 धावा. दोन धावा. तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण करतोय आणि या ठिकाणी फलंदाज बाद. 2 धावेबरोबर संघाची धावसंख्या 20. चार चेंडू 1 धाव. अंपायर डिसिजन वाईट. आणि या ठिकाणी निकाल एडा भक्त आईचा बी हा संघ या ठिकाणी विजयी होते. दुसऱ्या फेरीतील हा सामना जातोय एडा भक्त आईचा बी या संघाकडे. पुढील होणारा सामना स्वागत सत्कार होत आहे. सागर नानवे तसेच विजय पाटील यांनी मंचावर उपस्थित राहावे. फिनिक्स इलेक्ट्रॉनिक्सचे उद्योजक हेमंतजी पाटील यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी होत आहे. मंडळाचे प्रतिनिधी या ठिकाणी सागर पाटील, मी यांना विनंती करतोय की सन्माननीय श्री हेमंतजी पाटील फिनिक्स इलेक्ट्रॉनिक्स उद्योजक सन्मानित सत्कार मूर्ती या ठिकाणी हेमंतजी पाटील साहेब उद्योजक फिनिक्स इलेक्ट्रॉनिक्स